नमस्कार मित्रांनो, भारतात दरवर्षी साप चावल्यामुळे जवळपास 40 ते 45 हजार मृत्यू होत असतात आणि जवळपास 70% मृत्यू हे महत्त्वाच्या 4 विषारी सापाच्या चावण्यातून होत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मुख्य 4 विषारी सापाची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ओळख करून घेणार आहोत। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेषतः प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती होईल। आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो, भारतात मुख्य 4 साप हे विषारी असून नागरी वस्तीमध्ये सगळीकडे आढळतात। त्यांना बडे 4 असे म्हणतात, ज्यामध्ये नाग, इंडियन कोब्रा, घोणस, इंडियन रसेल्स व्हायपर, मण्यार, कॉमन क्रेट आणि चौथा फुरसे, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन सॉ स्केल्ड व्हायपर असे म्हणतात। 2020च्या एका अभ्यासानुसार भारतातील 43% सर्पदंशाच्या घटनांमध्ये घोणस या सापाचा वाटा होता। त्यानंतर मण्यार 18%, कोब्रा म्हणजेच नाग 12% आणि सॉ स्केल्ड व्हायपर म्हणजेच फुरसे या सापाचा वाटा 1.7% इतका होता। या 4 सापाची थोडक्यात माहिती आपण घेऊया। सर्वप्रथम नाग। भारतात सगळीकडे आढळणारा नाग हा विषारी साप आहे। हा साप फणा काढत असल्यामुळे लगेच ओळखला जातो। भारतात नागाचे 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये भारतीय चष्मा नाग, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा असं म्हणतात, त्यानंतर एकाक्ष नाग आणि तिसरा नागराज, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन किंग कोब्रा असं म्हणतात। नाग हे साप अंडज आहेत आणि याचे विष हे न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात। नागराज, इंडियन किंग कोब्रा, हा भारतात आढळणाऱ्या विषारी सापापैकी सर्वात लांब विषारी साप आहे। याची लांबी जवळपास 14 फुटापर्यंत असते। हा साप भारतातील घनदाट जंगलात, बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, उत्तर पूर्वेकडील राज्य या ठिकाणी सापडतो। त्यानंतर मण्यार, इंडियन कॉमन क्रेट। मण्यार हा नागापेक्षाही 8 ते 10 पट अधिक विषारी साप आहे। मण्यार हा निशाचर साप आहे, म्हणजे फक्त रात्रीच बाहेर निघतो। हा खूप घातक साप आहे, त्यामुळे याबद्दल प्रत्येकाला माहिती असायलाच हवी। बऱ्याच वेळी व्यक्तीला झोपेत हा साप चावून नंतर सकाळी त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊन नेमकं काय झालं आहे हे कळायला उशीर होतो आणि योग्य उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावतो। या सापाबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघितला नसल्यास जरूर बघा। यानंतर घोणस। घोणस हा साप इतर सापाप्रमाणे अंडज नाही, तर तो प्रत्यक्ष आपल्या पिलांना जन्म देतो। या सापाच्या अंगावर साखळीसारखी चित्राकृती असते। डोक्यावर इंग्रजी व्ही आकाराचे अक्षर असते। दिसायला लठ्ठ असला तरी हा प्रचंड वेगाने हल्ला करतो। त्याला डिचवल्यास तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून फुत्करतो। या सापाचे विष हे रक्त व रक्तसंस्थेवर परिणाम करते। या सापाने चावलेल्या ठिकाणी सूज येऊन हिरवट व निळसर आणि पिवळसर पट्टे येतात। त्यानंतर फुरसे, इंडियन सॉ स्केल्ड व्हायपर। साधारण 1 ते 2 फूट लांब आणि वेलांटीसारखी चाल असलेला हा एक विषारी साप आहे। डोक्यावर बाणासारखी खून दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो। हा साप सुद्धा घोणस सापाप्रमाणे पिलांना जन्म देतो। तर मित्रांनो, हे महत्त्वाचे जे 4 मुख्य विषारी साप आहेत, यामुळेच भारतात जास्तीत जास्त सर्पदंशाच्या घटना घडत असतात आणि जास्तीत जास्त मृत्यू देखील या 4 सापाच्या चावण्यामुळेच होत असतात। चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।